बेनामी प्रॉपर्टी म्हणजे काय? आता बेनामी याच्यातच येते की ज्याला नाव नाही अशी प्रॉपर्टी. आता बेनामी प्रॉपर्टी अशी कोण घेऊ शकतं? जर एखादी व्यक्ती त्यांनी मिळवलेले जे त्याचा इन्कम आहे किंवा त्यांनी मिळवलेली जी मिळकत आहे तर ती इल्लीगल प्रकारे त्यांनी मिळवलेली असेल किंवा बेकायदेशीर स्वरूपात त्याच्याकडे तो पैसा आलेला असेल तर असा पैसा लपवण्यासाठी म्हणजेच ब्लॅक मनी लपवण्यासाठी ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करते. म्हणजेच जो मूळ मालक आहे की ज्याने तो पैसा त्या प्रॉपर्टीत घातला आहे त्याला त्याचं नाव समोर आणायचं नसतं. अशा वेळेला ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती प्रॉपर्टी घेते, म्हणून त्याला बेनामी प्रॉपर्टी असंही म्हणतात. आता बेनामी प्रॉपर्टी कुठली प्रकारची प्रॉपर्टी याच्यात येते तर टँजिबल, इनटँजिबल, मोवेबल, इमोवेबल. म्हणजेच काय? मोवेबल म्हणजे चल आणि इमोवेबल म्हणजे अचल प्रॉपर्टी, आणि टँजिबल दिसणारी आणि इनटँजिबल न दिसणारी, अशा प्रकारच्या ह्या प्रॉपर्टी याच्यामध्ये येतात. आता याच्यासाठी कुठला ॲक्ट लागतो तर प्रोहिबिशन ऑफ बेनामी बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन ॲक्ट 1988 हा ॲक्ट त्याला लागतो. आता या ॲक्टप्रमाणे बेनामी ट्रान्झॅक्शन करणं किंवा बेनामी प्रॉपर्टी घेणं हा गुन्हा आहे. तर अशा प्रकारची जी प्रॉपर्टी असते ती सरकार ताब्यात घेऊ शकते. की त्यांना संशय आला की असे ही ब्लॅक मनीने ही प्रॉपर्टी घेतली तर सरकार अशा प्रकारची प्रॉपर्टी ताब्यात घेऊ शकते. आता हा जो वरील ॲक्ट आहे याच्याप्रमाणे बेनामी जर प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केली आणि जर लक्षात आलं सरकारच्या तर त्याला 1 ते 7 वर्षापर्यंतची तुरुंगवास आहे, आणि त्याची जी फाईन त्याला होतो तो जी प्रॉपर्टी जी आहे त्याची मार्केट व्हॅल्यू त्याच्या 25% इतका फाईन त्या व्यक्तीला लागला जातो की बेनामी ट्रान्झॅक्शनच्या बाबत. परंतु याला एक्सेप्शन्स काय काय आहेत तर एक्सेप्शन्स म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने पैसा मिळवलेला आहे आणि त्याचा लिगल सोर्सनी म्हणजे नोकरीतून किंवा त्याला आईवडिलांच्या वडिलोपार्जित अशा लिगल सोर्सने त्याच्याकडे समजा पैसा आलेला असेल आणि त्यांनी त्याच्या मुलांना जर त्यानं ती प्रॉपर्टी त्यांच्या नावावर खरेदी केलेली असेल तर तो पैसा लिगल असल्यामुळे त्यांनी जरी त्या मुलांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली तरी ती काही बेनामी ट्रान्झॅक्शन नाही होणार, कारण तो सोर्स आहे, तो लिगल सोर्स आहे. आणि तो जर तुम्ही दाखवू शकत असाल की मला अशा सोर्सने हा पैसा आला आणि मी माझ्या बायकोच्या नावावर ही घेतली, मुलांच्या नावावर घेतली आहे, किंवा जे पण आहे तो पैसा तो त्यांनी लिगल सोर्सने मिळालेला असल्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या नावावर जरी ती प्रॉपर्टी घेतली तरी ती बेनामी होणार नाही. तर अशा प्रकारे हे एक्सेप्शन्स आहेत, त्याला हा बेनामी ट्रान्झॅक्शनचा जो ॲक्ट आहे तो त्याला लागणार नाही.